See the question from January 2019 JEE एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन. sin raised to 4 if sin raised to 4 alpha plus 4 cos raised to 4 beta plus 2 equal to 4 root 2 into sin alpha into cos beta. Alpha beta belongs to 0 to pi. Alpha and beta both belongs to closed interval 0 to pi. And then we have to find the value of cos alpha plus beta minus cos alpha minus beta. याची व्हॅल्यू फाइंड करायची. ऑप्शन्स आर 0, -1, √2, -√2. These are the options. So first of all, in this equation याला आपल्याला सिम्प्लिफाय तर करायचं नो डाऊट, पण ॲक्च्युअल कुठपर्यंत सिम्प्लिफाय करायचं आणि काय आपली रिक्वायरमेंट आहे. कॉस अल्फा प्लस बीटा मायनस कॉस अल्फा मायनस बीटा या दोघांनाही आपण एक्सपान्शन करून सबट्रॅक्शन केलं तर आपला एक फॉर्म्युला तयार होतो प्रोडक्ट फॉर्म्युलांचा. यांचं सबट्रॅक्शन काय येतं बरं. कॉस अल्फा प्लस बीटा माइनस कॉस अल्फा माइनस बीटा. फॉर्मूलाच आहे डायरेक्ट तो. टू साइन ए कॉस साइन बी -2 साइन अल्फा साइन बीटा. प्रोडक्ट फॉर्म्युलांमधला चौथा फॉर्म्युला बघा. यस सर. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये म्हणजे दिली आहे एवढी मोठी टर्म आपल्याला, पण ॲक्च्युअली त्याची व्हॅल्यू ही असते -2 साइन अल्फा साइन बीटा. मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे याच्यामध्ये. हे दोन सेपरेट फाइंड करणं कन्व्हिनियंट आहे का, हा म्हणजे साइन अल्फा आणि साइन बीटा हे दोन सेपरेट फाइंड करणं कन्व्हिनियंट आहे, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण याची व्हॅल्यू नंतर याची व्हॅल्यू सेपरेट फाइंड करून सबट्रॅक्शन करू शकतो, किंवा याची व्हॅल्यू मिळून मल्टिप्लिकेशन फाइंड करू शकतो. असे दोन ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत की नेमकं काय पॉसिबल आहे. तर आता सिम्प्लिफाय करायचं म्हटलं, कसं सिम्प्लिफाय होईल बरं तो. येस, how can we simplify this.
अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन्स, अल्जेब्रिक फॉर्म्युला, काय युजफुल ठरू शकतं? येस, from the concept of arithmetic mean, geometric mean, harmonic mean यांच्या रिलेशन्सवरची एक कन्सेप्ट आहे. arithmetic mean is always greater than or equal to geometric mean. Arithmetic mean is always greater than or equal to geometric mean. Okay. Now in this case, arithmetic mean of two numbers a आणि c यांचा arithmetic mean म्हणजे a plus c upon 2 असतो. बरोबर आहे. 3 नंबरचा arithmetic mean जर घ्यायचा म्हटलं a plus b plus c upon 3, थोडक्यात arithmetic mean म्हणजे एक ॲव्हरेज असतं. arithmetic mean म्हणजे एक ॲव्हरेज असतं. फक्त इथं महत्त्वाचं आहे की ज्या संख्यांचा अरिथमॅटिक मीन आहे त्याच संख्यांचा जॉमेट्रिक मीन घ्यायचा. समजा ए बी सी अशा 3 संख्या आहेत, तर त्यांचा अरिथमॅटिक मीन ए प्लस बी प्लस सी अपॉन 3, किंवा 2 संख्या असतील तर त्यांचा अरिथमॅटिक मीन ए प्लस बी अपॉन 2. 4 संख्या असतील त्यांचा अरिथमॅटिक मीन ए प्लस बी प्लस सी प्लस डी अपॉन 4. जेवढ्या संख्या त्यांचं ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे थोडक्यात जसं आपण ॲव्हरेज काढतो, ॲरिथमॅटिक मीन म्हणजे थोडक्यात ते ॲरिथमॅटिक ॲव्हरेज असतं. जेवढ्या संख्यांचं आपण ॲरिथमॅटिक मीन घेतोय तेवढ्या संख्या नंबर ऑफ त्या नंबरने डिवाइड करायचं. ओके. आता जॉमेट्रिक मीन, 2 संख्यांचा जॉमेट्रिक मीन, समजा ए आणि बी हे 2 नंबर्स आहेत, त्यांचा जॉमेट्रिक मीन म्हणजे काय असतो? रूट ए बी. किंवा आपल्याला माहिती आहे ना जॉमेट्रिकचं रिलेशन बी स्क्वेअर इक्वल टू ए सी म्हणजे बी इक्वल टू रूट ए सी. जॉमेट्रिक प्रोग्रेशनची रिलेशन कंडिशन. पण इथे रूट ए सी म्हणजे ए आणि सी या 2 नंबर्सचा जॉमेट्रिक मीन आहे. हा जो बी रिप्रेझेंट करतो तो ए आणि सी या 2 नंबरचा जॉमेट्रिक मीन आहे. जसं ॲरिथमॅटिक मीनमध्ये आपण पाहिलं, जेवढ्या संख्यांचा ॲरिथमॅटिक मीन फाइंड करायचा आहे तेवढ्यानं आपल्याला डिवाइड करावं लागतं ॲडिशन करून. तसं जॉमेट्रिकमध्ये मल्टिप्लिकेशन असतं. आणि 2 संख्यांचा जॉमेट्रिक मीन घेताना स्क्वेअर रूट येणार. 3 संख्यांचा जॉमेट्रिक मीन घ्यायचा आहे, समजा हेच ए बी सी आहेत, त्यांचा जॉमेट्रिक मीन घ्यायचा आहे, तर तो येणार क्यूब रूट ऑफ ए बी सी. जर 4 संख्यांचा घेतला तर 4th रूट ऑफ ए बी सी डी. These are arithmetic mean and these are geometric mean. आणि यांच्यामध्ये रिलेशन असतं arithmetic mean is always greater than or equal to geometric mean. ज्या संख्यांचा arithmetic mean आहे त्याच संख्यांचा geometric mean पाहिजे. अशा सिच्युएशनमध्ये arithmetic mean is always greater than or it may be equal to जॉमेट्रिक मीन. ओके. मग आता इथे ही जी टर्म आहे लेफ्ट साईडची साइन रेस टू 4 अल्फा प्लस 4 कॉस रेस टू 4 बीटा, आणि त्या 2लाच आपण 1 + 1 लिहू.
ह्या 4 संख्या आहेत. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या आणि चौथी संख्या. 4 टर्म आहेत. या 4 टर्मचा ॲरिथमॅटिक मीन म्हणजे काय? सगळ्यांचं ॲडिशन डिवायडेड बाय 4. 4. ओके. आता याच 4 संख्यांचा जॉमेट्रिक मीन काय होणार? sin raised to 4 alpha into 4 cos raised to 4 beta into 1 into 1. आणि याचं रूट मात्र कितवं घ्यायचं आहे? raised to 1/4. बरोबर आहे. दॅट इज फ्रॉम अरिथमॅटिक मीन इज ग्रेटर दॅन इक्वल टू जॉमेट्रिक मीन. म्हणजेच यात आपण लिहू शकतो दिस वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू दिस. ओके. आता आपण हा जो 4 आहे तो राईट साईडला मल्टिप्लाय घेऊ शकतो. 4 राईट साईडला मल्टिप्लाय घ्या. लेफ्ट साईड काय येईल? sin raised to 4 alpha 4 cos raised to 4 alpha plus 1 greater than or equal to 4 राईट साईडला मल्टिप्लाय झाला. आता इथे 4 raised to 1/4 म्हणजे किती? 4चं 4th रूट किती येईल? 4 into root 2. 4चं 4th रूट, ह्या 4चं 4th रूट किती येणार? फोरचं 4th रूट किती? रूट 2. कारण 4चं 4th रूट घ्यायचं म्हणजे आधी स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आणि पुन्हा एकदा डबल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग 4चं स्क्वेअर रूट किती? 2. आणि त्या 2चं परत स्क्वेअर रूट घेतलं तर रूट 2. म्हणजेच या 4चं स्क्वेअर रूट येणार, 4th रूट येणार रूट 2. ओके. त्यानंतर sin raised to 4 alpha याचं 4th रूट sin alpha. cos raised to 4 alpha त्याचं 4th रूट cos beta. 1चं 4th रूट 1, परत 1चं 4th रूट 1. सर ते LHS ला 4 cos raised to 4 बीटा आहे. हां बेटा. आणि बघा गिवन क्वेश्चनमधली जी टर्म आहे ती टर्म हीच आहे का ते? येस. मग आता याचा यूज काय आपल्याला? इथं आपला इक्वल ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलंच आहे. त्याच्याऐवजी आपण तर ग्रेटर दॅन इक्वल टू मिळवलं आहे. त्याचा यूज काय?
simple way, for what values of alpha and beta the relation is satisfied, this or this, हे किंवा हे इक्वॅलिटीचं ते रिलेशन किंवा गिव्हन इक्वेशनमधलं रिलेशन अल्फा बीटाच्या कुठल्या व्हॅल्यूजसाठी सॅटिस्फाय होऊ शकतं हे महत्त्वाचं आहे. कारण अल्फा आणि बीटा 0 to पाय आहेत. 0 to पायमध्ये साईन तर थ्रूआउट पॉझिटिव्ह असणार. राहतो फक्त प्रश्न कॉसचा. ही व्हॅल्यू निगेटिव्ह पण येऊ शकते. आता पहा, साईन अल्फा इज ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे हे पॉझिटिव्ह येणार. 1 1 तर पॉझिटिव्ह असेल, त्यांचा काही विषयच नाही. कॉस बीटा 0 to पाय ही इंटरवल दिलेली आहे, म्हणजे कॉसच्या काही व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहेत, काही व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत. पण कुठेही असल्या कॉस बीटा पॉझिटिव्ह आला काय निगेटिव्ह आला काय, रेस टू 4 असल्यामुळं ती व्हॅल्यू काय येणार, पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह. म्हणजे लेफ्ट साईड ही कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहे. राईट साईड मात्र पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह पण येऊ शकते. निगेटिव्ह कोणामुळे येऊ शकते, याच्यामुळं कॉस बीटा. बरोबर आहे. कारण 4th रूट घेते ना आपण, हे 4th रूट घेतलं आहे, जसं स्क्वेअर रूटमध्ये प्लस ऑर मायनस असतं, 4th रूटला प्लस ऑर मायनस येणार. बरोबर आहे. समजा 2⁴ केला तर 16 येतो, -2⁴ केला तरीही 16च येतो, त्यामुळे प्लस ऑर मायनस पॉसिबल आहे. पण जर हा निगेटिव्ह घेतला तर हे रिलेशन होल्ड होणार नाही, कारण राईट साईड कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहे आणि ही जर निगेटिव्ह झाली तर ग्रेटर दॅनचं रिलेशन होल्ड होईल, पण इक्वलचं रिलेशन होल्ड होणार नाही. त्यामुळे जर इक्वलचं रिलेशन होल्ड व्हायचं असेल, ग्रेटर दॅन तर राहणारच ना, हा पॉझिटिव्ह असल्यामुळं हे जरी निगेटिव्ह झालं तरी ग्रेटर दॅनचं रिलेशन सॅटिस्फाय होईलच, पण इक्वलचं रिलेशन सॅटिस्फाय होणार नाही. त्यासाठी हा पॉझिटिव्हच पाहिजे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे 0 पासून π/2 पर्यंत अशा कुठल्या व्हॅल्यू आहेत की ज्यांनी हे इक्वेशन सॅटिस्फाय होऊ शकेल. याची व्हॅल्यू समजा 1 आली, म्हणजे अल्फा इक्वल टू π/2 आणि √2 म्हणजे π/4चा काहीतरी संबंध असणार आहे. √2 म्हणजे π/4चा संबंध असणार आहे. बीटा जर π/4 टाकला तर बघा हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का. साइन π/2 साइन 90 1 प्लस 4 इंटू कॉस π/4 1/√2 रेज टू 4 आणि प्लस 2 1 प्लस 4 इंटू 1/4 प्लस 2. बरोबर आहे. 1/√2 रेज टू 4, 4 4 कॅन्सल, 1 प्लस 1 प्लस 2 म्हणजे व्हॅल्यू काय येते लेफ्ट साईडची 4. RHS 4√2 इंटू साइन π/2 कॉस π/4, 4√2 इंटू साइन π/2 म्हणजे 1 आणि कॉस π/4 म्हणजे 1/√2. √2 कॅन्सल, इक्वल टू काय येतो आहे, याचाच अर्थ अल्फा इक्वल टू π/2 आणि बीटा इक्वल टू π/4 आहे. आणि त्या व्हॅल्यू इथे टाका किंवा इथे टाका, काय येतं आन्सर बघा. -2
-2 साइन अल्फा साइन बीटा म्हणजे -2 इंटू साइन π/2 इंटू साइन π/4 -2 इंटू 1 इंटू 1/√2. So answer is -√2. तर हे फक्त काय पॉझिटिव्ह निगेटिव्हसाठी म्हणून AMGMचं रिलेशन. ॲक्च्युअली आपल्याला सगळं इथंच मिळतं आहे की का फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल चेक करायचा आहे, याच्यासाठी फक्त हे AMGMचं रिलेशन. ओके. See the question. January 2019. The value of cos π/2 square into cos π/2 cube dot up to cos π/2 into cos लास्ट टर्म है साइन π/2 ओके. हे सगळ्या टर्म कॉसच्या आहेत, फक्त शेवटची एक टर्म साईनची आहे. याची व्हॅल्यू विचारली आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 1/512, 1/1024, 1/256, 1/2. क्वेश्चन आहे सिंपल, फक्त एकाच फॉर्म्युल्यावरती डिपेंडेंट आहे. साईनची एकच टर्म का दिली असेल? टू साइन थिटा इंटू कॉस थिटा काय? sin 2 theta. साइन 2 थिटा. बरोबर आहे. 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा. याचाच अर्थ साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू काय येईल? 1/2 साइन 2 थिटा. बरोबर आहे. मग त्यानुसार साइन π/2 इंटू कॉस π/2 याला काय लिहिता येईल? 1/2 sin π/2 साइन 2 थिटा आणि थिटा म्हणजे आहे π/2 बरोबर. थिटा म्हणजेच π/2 तो येईल 1/2 इंटू साइन. आता हा 2 आणि इथे 2 आहे, त्यातला एक 2 तर कॅन्सल होईल ना, बरोबर. एक 2 कॅन्सल होईल आणि इथे 2 पैकी शिल्लक काय राहील? π/2 बरोबर. π/2 ओके. म्हणजे या दोन टर्म्स कंबाईन केल्या
या दोन टर्म्स कंबाईन केल्या तर ही साईनची व्हॅल्यू मिळाली. आता ही जी सेरीज आहे पूर्ण ही सगळी कॉसची सेरीज आहे. त्यातला हा जो शेवटचा एक साईन आहे त्याने हा शेवटचा एक कॉस खाऊन टाकला आणि त्याच्या जागी परत एक साईनची टर्म आपल्याला दिली. तर कॉस पाय अपॉन 2⁻10 त्याच्या आधीची टर्म काय असणार आहे? cos pi upon 2⁻9. कॉस पाय अपॉन 2⁻9 असेल आणि हा त्याला मल्टिप्लाय असणार आहे. बरोबर आहे, हा त्याला मल्टिप्लाय असणार आहे. म्हणजे पुन्हा ते 1/2 आपण तसाच ठेवू. साइन पाय अपॉन 2⁻9 इंटू कॉस पाय अपॉन 2⁻9 घेतला. पहिला 1/2 तसाच. साइन थिटा इंटू कॉस थिटा, परत तोच फॉर्म्युला. त्यासाठी परत एक 1/2 वाढणार आणि साइन 2 थिटा म्हणजेच 2 इंटू पाय अपॉन 2⁻9 येणार. बरोबर, इक्वल टू 1/2 इंटू 1/2 1/2चा स्क्वेअर. 1/4 होईल तो पण 1/2चा स्क्वेअर लिहिला. तर साइन इथे परत 2 कॅन्सल, पाय अपॉन 2⁻8 आला. बरोबर आहे. बघा पुन्हा एक कॉस कमी झाला याच्या आधीचा आणि परत एक साईनची टर्म आली. असंच होत 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 जाणार आहे. कारण ह्या पाय अपॉन 2⁻9च्या आधी पाय अपॉन 2⁻8 ची टर्म आहेच कॉसची. तो पुन्हा एक कॉस येणार, हा साईन त्याला परत खाऊन टाकणार आणि एक 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 करत साईनची टर्म येत राहणार. बरोबर आहे. असं करत 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 एक एक कॉसची टर्म कॅन्सल होईल, शेवटी इथे येईल. लक्षात येत आहे? Yes sir. कॉस π/2 चा स्क्वेअर इंटू साइन π/2 चा स्क्वेअर इक्वल टू काय येणार? 1/2 साइन 2π/2 चा स्क्वेअर ला 2 2 कॅन्सल, 1/2 साइन π/2. साइन π/2 ची व्हॅल्यू 1, 1/2 इंटू 1. ओके, सगळे कॅन्सल होऊन जाणार साइन कॉस. आता राहिला प्रश्न, हा जो मल्टिप्लाय असलेला 1/2 आहे तो एक 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 वाढत चाललाय, तो नेमका कुठपर्यंत जाणार ते महत्वाचं आहे. 10 साठी एक 1/2 आला, 9 साठी एक 1/2 आला, आता 8 साठी एक 1/2 येणार, 7 साठी एक, 6 साठी एक, 5 साठी एक, 4 साठी एक, 3 साठी एक. 2 साठी जो येणार आहे तो आपण लिहिला आहे. जो 2 साठी येणारा 1/2 आहे तो आपण लिहिला इथे. म्हणजे 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 8 1/2 येतील. याचा अर्थ ऑलरेडी याला मल्टिप्लाय 1/2⁸ असेल. कारण ह्या 1/2 ची संख्या जर चुकली की ऑप्शनच चुकत आहे. सो फायनल आन्सर इज 1/2⁹.
आणि 2⁹ म्हणजेच किती? 1/500. 512. ओके. या प्रकारचा एक सिंपल क्वेश्चन तुमच्या 11च्या करिक्युलममध्ये पण कंटेंटमध्ये पण आहे. तो कसा होता? त्याच्यामध्ये साइन थिटा इन तो क्वेश्चन असा आहे, कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 6 थिटा 8 थिटा इंटू कॉस 16 थिटा असा क्वेश्चन होता. रुदॅटमध्ये तुमच्या एक्झरसाइजमध्ये आहे तो वरच्या. सेम क्वेश्चन आहे. त्यात फक्त काय करावं लागतं, पहिली स्टेप, याच्यात एक साइन ऑलरेडी शेवटी दिलेला होता आयताच, इथे तो दिलेला नाही आहे. फक्त साइन थिटाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. 2 साइन थिटाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं एकदाच. तो साइन येत राहतो आणि एक 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 कॉसची टर्म कमी कमी होत जाते. हा क्वेश्चन आहे तो. तशीच प्रोसेस आहे यामध्ये. एकच फॉर्म्युला स्टेप बाय स्टेप वापरत चालायचं. ओके. नेक्स्ट वन, क्वेश्चन फ्रॉम 2017. क्वेश्चन असा आहे, इफ 5 इन ब्रॅकेट tan square x minus cos square x equal to 2 cos 2x plus 9, then the value of cos 4x is. cos 4x ची व्हॅल्यू विचारली आहे. ऑप्शन्स आर -7/9, -3/5, 1/3, 2/9. या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके. आता यामध्ये tan square x minus cos square x या टॅन आणि कॉस मध्ये असणाऱ्या टर्म्स आहेत. इथे cos 2x आहे आणि आपल्याला व्हॅल्यू पाहिजे cos 4x ची. म्हणजे ऑब्विसली सगळ्या टर्म कॉस मध्ये तर येणं गरजेचे आहेच. आपला cos 4x म्हणजे अँगल डबल करायचा आहे, हाफ नाही करायचं. कसं सोडता येईल इक्वेशन हे? यस, फाइव ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आधी. फाइव tan square x मायनस 5 cos square x. सगळे आधी एका व्हेरिएबलमध्ये आणा. समजा cos स्क्वेअर हा कन्व्हिनियंट व्हेरिएबल आहे की tan स्क्वेअरला आपण आयडेंटिटी वापरून sec square x - 1 लिहू शकतो. sec स्क्वेअरला 1/cos स्क्वेअर लिहिलं की तो cos मध्ये कन्वर्ट होईल. सेकंड टर्म ऑलरेडी cos स्क्वेअर मध्ये आहे आणि cos 2 थिटालाही आपण cos स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो. एकदा cos x मिळाला की मग बाकी काही पण मिळवता येईल आपल्याला. तर cos x आधी मिळवणं गरजेचं आहे. cos x वरून मग cos 2x मिळेल, cos 2x वरून cos 4x मिळेल.
राईट साईडला 2 इंटू कॉस 2x आपण 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहू शकतो प्लस 9. 5 इंटू टॅन स्क्वेअर एक्सलाच सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहिलं मायनस 5 कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 2 न मल्टिप्लाय केला 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 प्लस 9. आता यामध्ये इथेच सबस्टिट्यूशन करू शकतो आधी आपण, किंवा आधी थोडं सिम्प्लिफाय पण करून घेता येईल. तो म्हणजे 5 सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 5 हा 5 कॉस स्क्वेअर एक्स राईट साईडला घेतला तर प्लस होईल, म्हणजे तो होईल इक्वल टू 9 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 प्लस 9 प्लस 7. म्हणजे 5 सेक्स स्क्वेअर एक्स हा मायनस 5 परत पलीकडे ॲड इक्वल टू 9 कॉस स्क्वेअर एक्स प्लस 12. ओके, तर याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करू. पुट कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू सपोज टी घेतला आपण, कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू टी, कॉस स्क्वेअरच्या जागी टी टाकला तर 5 हा सेक्स स्क्वेअर एक्स आहे. सेक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर, म्हणजे 5 अपॉन टी होईल इक्वल टू 9t प्लस 12. टीनं मल्टिप्लाय करा राईट साईडला, म्हणजे 5 इक्वल टू 9t स्क्वेअर प्लस 12t. ते क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये लिहिता येईल. दॅट इज 9t स्क्वेअर प्लस 12t मायनस 5 इक्वल टू 0. फॅक्टर पडतात का बघा या क्वाड्रॅटिकचे. मल्टिप्लिकेशन पाहिजे -45, ॲडिशन पाहिजे 12, 15 आणि 3 15 आणि -3 प्लस 15 -3 म्हणजे 9t स्क्वेअर प्लस 15t मायनस 3t मायनस 5 इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्ममधून 3t कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये राहील 3t प्लस 5 मायनस 1 कॉमन 3t प्लस 5, म्हणजे एक ब्रॅकेट 3t प्लस 5, दुसरा ब्रॅकेट 3t मायनस 1, 3t प्लस 5 इक्वल टू 0, 3t मायनस 1 इक्वल टू 0, म्हणजे टीची व्हॅल्यू -5/3 किंवा 1/3. पण टी म्हणजे कोण आहे? कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू -5/3 पॉसिबल आहे का हे? स्क्वेअर निगेटिव्ह असतो का? नॉट पॉसिबल. म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय येईल?
1/3. या कॉस स्क्वेअर एक्स वरून आपण कॉस 2x फाइंड करू शकतो. बरोबर आहे. कॉस 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 म्हणजेच 2 इंटू 1/3 मायनस 1. 2/3 मायनस 1 मायनस 1/3. minus 1/3. आणि मग कॉस 4x पाहिजे आपल्याला. हाच फॉर्म्युला. कॉस 4x ला काय लिहिता येईल? कॉस 4x 2x 2 कॉस स्क्वेअर 2x मायनस 1. कॉस 4x चा काय लिहिता येईल रिझल्ट? 2 कॉस स्क्वेअर 2x मायनस 1. आता हा कॉस 2x आहे. त्याचा स्क्वेअर होईल 1/9. तो 1/9 टाका इथे. 2/9 मायनस 1 म्हणजेच मायनस 7/9. minus 7/9. सो दिस इज द आन्सर. करता येईल ते कम्प्लीट शेवटचं. Yes sir. ओके.